सकाळचं ऊन डोक्यावर पडायला लागलं होतं। तिसंगी गावाजवळच्या रस्त्याने जाणारे काही गावकरी थांबले, कारण त्यांच्या नजरेस एक असं दृश्य पडलं ज्याने क्षणात अंगावर काटा उभा राहिला। माळ रानावर जणू काही चादर पसरली होती। शांत सकाळ अचानक थरारक बनली होती। पहिल्यांदा वाटलं कदाचित कुणी बेशुद्ध पडलं असेल, पण जवळ जातात जाणवलं इथे काहीतरी वेगळंच आहे। रस्त्याच्या कडेला रक्ताचा डबका आणि त्या थारोळ्यात पडलेलं एक शरीर। चेहरा ओळखता येण्यासारखा नव्हता, आजूबाजूला कुणीही नव्हतं, फक्त काळोखात घडलेलं हे रहस्य जे सकाळी समोर आलं होतं। गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। कवठे महांकाळ पोलीस घटनास्थळी दाखल झालं। पोलीस पाहतात तर काय, मृतदेहाजवळच पडलेला एक प्रचंड मोठा दगड, रक्ताने पूर्णपणे माखलेला। पहिल्याच नजरेत कळून आलं याचा वापर शस्त्र म्हणून झाला आहे। दृश्य इतकं भयानक होतं, इतकं भीषण होतं की पोलिसांच्या देखील अंगावर काटा आला। हल्ला केवळ रागाच्या भरात केला आहे असं वाटत नव्हतं, तो नियोजित, क्रूर आणि निर्दयी होता। तपास सुरू झाला। फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं। श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले। प्रत्येक ठसा, प्रत्येक खून बारकाईने तपासली जाऊ लागली। हळूहळू मृत व्यक्तीची ओळख पटली। तो म्हणजे सुनील विलास शिंदे, वय 28 वर्ष, राहणार घाटनांदरे। तरुण, मेहनती, ट्रॅक्टर चालक म्हणून काम करणारा, पण आज सकाळी तो मृतावस्थेत सापडला होता। हा केवळ खून नव्हता, तर एक निर्घृण हल्ला होता, ज्यामागे कोणीतरी कटकारस्थान रचलेलं स्पष्ट दिसत होतं। सुनीलच्या शरीरावर जबर मारहाणीचे स्पष्ट ठसे होते। डोक्यावर हाताने ठेचून केलेला घाव हे सांगत होता की खुनाचा उद्देश फक्त जखमी करणे हा नव्हता, तर जीव घेण्याचा होता। या घटनेने संपूर्ण गाव हादरला आहे। गावकरी तर्कवितर्क लावत आहेत। हा खून वैयक्तिक वादातून झालाय का, की दुसरं काही कारण दडलं आहे? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, हे घडवलं कोणी? सध्या अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांचा तपास विविध अंगाने सुरू आहे। सुनीलला मारण्यासाठी इतक्या क्रूर पद्धतीने प्रयत्न का केला गेला, यामागचं सत्य अजूनही अंधारात दडलेलं आहे। पोलिसांचा विश्वास आहे की लवकरच आरोपीचा सुगावा लागेल, पण तोपर्यंत तिरंगी परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे।